ऍक्शन. खाली काय वाटत नाही मला. या तुम्ही पण वर्कआउट करायला. आज मस्तपैकी आपला भारत स्वतंत्र झालेला दिवस आहे आणि असं पण ऐकले की भारत स्वतंत्र झाला तेव्हा अनेक लोकांना भरपूर त्रास झालेला होता. भारत गुलामीमधनं परत आपला पूर्ण स्वतंत्र होऊन एक भारत देश वेगळं, भारत माता वेगळी, एक स्वराज्य, स्वतःचं राज्य निर्माण केलं त्यांनी. खरंच भारत मातेला सलाम, सॅल्यूट, हॅट्स ऑफ. आणि आमच्या इंडियन आर्मीला आणि नेव्हीला पूर्ण म्हणजे जे कोणी असतील सगळ्यांना आमचा मानाचा मुजरा आणि त्यांना हॅट्स ऑफ. कारण त्यांच्यामुळं आम्ही एक सुखाची झोप घेतोय. कारण एका आईने जर तिचं लेकरू दिलं नसतं तर कदाचित आज आपण सुरक्षित सुद्धा नसतोच आणि भीतीपोटी आपल्याला जगावं लागलं असतं की कधी शत्रू येऊन आपल्यावर हल्ला करेल काय माहित नाही. पण त्यांच्या आईने लेकरू दिल्यामुळं, एका पत्नीनं पतीला दिल्यामुळं आणि एक मुलगी तयार झाल्यामुळे, म्हणजे मुलगी सुद्धा आता शस्त्र धारण करायला लागल्या, म्हणजे मुली सुद्धा आता आर्मीमध्ये भरती व्हायला लागल्यात. खरंच मानलं त्या आयांना पण आणि त्या मुलींना पण एक दगडाचं काळीज घेऊन, म्हणजे माहित नाही मी परत येणार आहे का नाही. खरं मी देशाच्या सुरक्षेसाठी चाललोय, देशाच्या हक्कासाठी, स्वराज्यासाठी, माझ्या लोकांचं रक्षण करण्यासाठी मी आर्मीमध्ये जाणार असं मुली सुद्धा आता म्हणत आहेत. खरंच त्या मुलींना सुद्धा माझा हॅट्स ऑफ. आपलं पोलीस रक्षण दल म्हणजे सगळे जे पोलीस आहेत त्यांना सुद्धा, कारण त्यांनी जर या देशाची सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळली नसती तर कदाचित आज नाही का जागोजागी गुन्हेगार तर आहेत पण तर ते पोलिसांनी तर काय करावं, गुन्हेगारी करावं म्हणून त्यांनी तर सांगत नाहीत आपल्याला. पण ते तरी सुद्धा त्यांनी आहेत म्हणून बऱ्यापैकी एक पूर्णच की होत नाहीत गुन्हेगारी जास्त ठिकाणी, कारण त्यांची भीती असते मनामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले ट्रॅफिक पोलीस, त्यांना सुद्धा आभारी आहे, धन्यवाद आहे त्यांची. कारण जर ट्रॅफिक पोलीस नसते, आपणच थोड्या वेळा जर आपण कुठंतरी गाडी घेऊन अडकलो तर जर तिथे ट्रॅफिक पोलीस नसले तर कसं होतंय बघा. म्हणजे एकमेकांमध्ये गाड्या कुठनं कोण यायलंय, कुणाला कोण धडकायलंय, कुणाचं काय चाललंय हे सुद्धा कळत नसतंय. पण खरंच ट्रॅफिक पोलीस त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ आणि थँक्यू. कारण तुमच्यामुळे वाहन सुरक्षित रस्त्यावर व्यवस्थित सिग्नलमध्ये किंवा अनेक ठिकाणी जातात, तर त्यांना सुद्धा थँक्यू. आणि शेतकऱ्याला मेन म्हणजे आपला जो शेतकरी राजा आहे, ज्याच्यामुळं अख्खा भारत देश, अन्नदाता, ज्याच्यामुळं अख्खा भारत देश एक सुखाची भाकरी आपल्या तोंडामध्ये घालू शकतो, त्या शेतकऱ्याला सुद्धा आमचा मानाचा मुजरा. थँक्यू सो मच सगळे शेतकरी बांधव जे आहेत त्यांना. कारण त्यांनी पिकवलंच नाही तर अख्खा भारत देश उपाशी मरेल. त्यांनीच जर नाही पिकवलं तर खरंच त्यांचा सुद्धा तुम्ही मान सन्मान करा, कारण शेतकऱ्याशिवाय शून्य आहे आपण. दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी धरती माता आहे, ज्या आपल्या सगळ्यांना सांभाळते, तिला सुद्धा धन्यवाद. जो आपला देव आहे, देवाने सगळी सृष्टी निर्माण केली, त्याला सुद्धा धन्यवाद. आणि काय तुला काय बोलायचं आहे? एवढं बोलून गेलीस, मला बोलायला शब्दच नाही. आणि आपले जे कायदा सुव्यवस्था सांभाळतात म्हणजे पंतप्रधान, मुख्यमंत्री, परत उपमुख्यमंत्री असू देत किंवा आमदार, खासदार, सगळेच जिल्हा अधिकारी असू देत, सगळे जनतेच्या सगळे सेवा करतात.
त्या सगळ्यांना सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळावा आणि जे काही असेल ते सगळं व्यवस्थित सांभाळून सगळ्या देशाला 1947ला जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी या धर्तीवरती रक्त सांडलंय त्यांना खूप खूप धन्यवाद. कारण त्यांनी तेव्हा रक्त सांडलं नसतं कदाचित तर आज आपण अजून गुलामीत असतो, कोणाचे तरी बूट चाटावे लागले असते. तर खरंच त्यांना खूप खूप धन्यवाद की त्यांच्यामुळे त्यांनी आज ऐकायला नाही आहे तिथं, पण जर त्यांचा आत्मा ते रक्त हे धरती आणि आकाश असं का जिवंत राहणार आहे ते रक्त. त्यांचा आत्मा आपल्या इथंच आहे आणि त्यांनी सुद्धा हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतील तर त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. कारण त्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्र जीवन जगतोय. स्वातंत्र्य होत असताना त्या पिढीतली काही लोक अजून असतील आणि त्या पिढी पण हा व्हिडिओ गेला तर खरंच त्या पिढीने केले ना ते कोणीच करू शकणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तर खूप खूप अभिवादन, कोटी कोटी धन्यवाद. कारण त्यांच्यामुळं आज आपण त्यांच्यामुळं सुद्धा आपण गुलामगिरी मुक्त जगतोय. त्यांनी जर आज नसते तेव्हा त्यांनी जरी सगळे गड किल्ले जिंकले नसते तर आपण अजून सुद्धा कुणाच्या तरी गुलामीत जगावं लागलं असतं आपल्याला सुद्धा. त्यांनी भविष्याचा विचार करून म्हणजे त्यांनी आपल्यांना त्यांची बहीण आई लेकरू मानत असतील म्हणून तर त्यांनी आपल्यासाठी त्यांचं बलिदान दिले. छत्रपती संभाजी महाराजांना तर कसं मारलंय हे आपल्याला सुद्धा माहितीच आहे. आपण फक्त टीव्ही मध्ये किंवा एखाद्या सिरियल मध्ये बघितलेलं आहे. पण नाटक असते तरी पण आपलं काही धडधडते बघताना खरंच परिस्थिती त्यावेळेला त्यांची संगती घडत होती त्यावेळेला त्यांनी किती सण केला असत. त्यांच्या त्या सहन शक्तीला आमचा मानाचा मुजरा. महाराज मला माफ करा कारण अजून पण देशामध्ये तुम्ही जे संदेश दिलाय तुम्हाला जी इच्छा आहे की लोकांनी असं राहावं तसं राहिलं जात नाहीये. आई बहिणी पण सुरक्षित नाहीये. पण तरी पण त्यातल्या त्यात काही चांगली लोक आहेत जी तुमचे मावळे म्हणून जगत आहेत या धर्तीवरती. पण महाराज तुमची गरज आहे या देशाला. परत जन्म घेतला तर खूप बरं होईल कारण आया बहिणींना तुमची गरज आहे. कारण इथं सुरक्षित तर आहेत पण म्हणता येईल आणि नाहीत पण म्हणता येईल. कारण इथं कुणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. कारण पुढचा माणूस कुठल्या दृष्टिकोनातून आपल्याशी बोलतोय हे सुद्धा कळत नाही. पण ठीक आहे असू दे. तुम्ही दिलेला जो आम्ही कोल्हापुरी असल्याचा आम्हाला लय अभिमान आहे आम्हाला की आम्ही कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जन्म घेतलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आमचा मानाचा मुजरा. कारण त्यांनी सुद्धा देशासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर देशाचा कारभार म्हणजे राज्यघटना जर लिहिली नसती, संविधान जर लिहिलं नसतं तर कदाचित आज भारत देशाला कुठली तरी वेगळी कलाटणी म्हणजे वेगळंच काहीतरी बघायला मिळालं असतं. खरंच त्यांनी जर ते राज्यघटना लिहिली नसती, कलमं लिहिली नसती तर कदाचित आज एकमेकांच्या म्हणजे नाही काय मर्डर करण्यासाठी सुद्धा लोक एकमेकांना मारून टाकले असते जर कलमं नसती तर. राज्यघटना म्हणजे काय माहितीये काय, देशाला सांभाळून आणि घट्ट धरून ठेवणारा एक पाया आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोवलेला आहे. त्यांच्यामुळं त्यांनी तेव्हा देशाचा विचार केला होता की भविष्यात काय होणार आहे हे त्यांना तेव्हा कळालं होतं. म्हणजे त्यांची किती दुर्बुद्धी होती की त्यांनी तेव्हा तो विचार केला होता की पुढे काय होणार आहे आणि मला काय केलं पाहिजे. खरंच त्यांना सुद्धा आमचा मानाचा मुजरा. आणि आई तू व्यायाम का करतेस? शरीराला व्यायामाची गरज आहे आणि आताच्या काळात खाणं पिणं हे सगळं वेळेवर मिळत नाही. आता आम्हालाच बघा आम्ही शूटिंगमुळं म्हणजे रोजचं शूटिंग असते आमचं तर आम्हाला डबा असतोय पुढंच पण जेवायला टायमात मिळत नाही. आम्ही किती पण म्हटलं की आम्हाला काळजी घ्यायची पण होत नाही. पण आम्ही वर्कआउट मात्र रोज करतोय. वर्कआउट सोबतच आपल्याला डाएटची पण गरज असते. तर म्हणजे आपले जे कोच असतात किंवा डाएट देणारे डॉक्टर्स असतात त्यांच्याकडून व्यवस्थित सल्ला घेऊन डाएट केलेला चांगला असतोय. कारण आपण अनेक न्यूज बघतोय, आपण युट्यूबवरच बघून काहीतरी करायला जातोय. ते युट्यूबवरचे पण बरोबर सांगत असतात पण आपल्या करण्यात काहीतरी चुकी होत असते.
त्यामुळं म्हणजे जीव गमवावा लागतो. तर काळजी घेऊन सगळं करा. काळजी घेऊन केलेलं बरं. आपले जे कोच असतात त्यांना विचारायचं काय खावं काय नाही, त्यांच्याकडून डाएट चार्ट घ्यायचा, मग करायचं. व्यायाम काळाची गरज बनत चालल्या. आणि आता असं मला वाटतंय की लहानापासून ते किती पण मोठे असू देत वयाने, तर त्यांना वर्कआउटची गरज आहे. कारण जमल तसा, त्यांना जसा येईल तसा त्यांनी व्यायाम करा. जर जास्त एज असेल तर त्यांनी चेअर वर्कआउट म्हणजे खुर्चीत बसून वर्कआउट करू शकतात. ज्यांनी असं कार्डिओ करू शकतात त्यांनी कार्डिओ करू शकतात. कुणाला जिम जाणं शक्य आहे त्यांनी जिमला जाऊ शकतात. तर म्हणजे अनेक प्रकार आहेत. किंवा कुणाला चालणं होतंय तर त्यांनी चालून या. म्हणजे अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला ग्राउंडवर जायचं असेल, तिथं तुम्ही वर्कआउट करत असाल तर तिथं जाऊ शकता. तुम्ही काही खेळ खेळू शकता, दोरीउड्या मारू शकता. सगळ्या गोष्टी तुम्ही वर्कआउटच्या थ्रू करू शकता. हा, पोहणं करू शकता, पोहायला जाऊ शकता. तर कसं असतं, आता काळाची गरज जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 पैकी आता त्यात एक चौथं ऍड झालं पाहिजे असं मला वाटतंय की सरकारने सुद्धा ते ऍड करावं. जे आधीच्या काळात फक्त अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी गरजेच्या होत्या इतिहासामध्ये, पण आता तो इतिहास बदलून परत आता यात व्यायाम सुद्धा ऍड करावा असं मला वाटतंय. कारण नाही त्यातच हे ऍड करावं. हा, म्हणजे त्यातच की एक्स्ट्राचं की अन्न, वस्त्र, निवारा आणि व्यायाम गरज आहे त्याची. आणि व्यायाम हे पण त्यात ऍड व्हावं असं. आता जागोजागी मला वाटते वर्कआउट सेंटर उघडले जावेत. म्हणजे लोकांना लांब न पडता, म्हणजे एक एक गल्ली असू दे किंवा कॉलनी असू दे, तिथं वर्कआउटचं ठिकाण असावं, व्यायामचं ठिकाण असावं. तिथं जाऊन जेणेकरून ज्यांना वर्कआउट करता येईल. घरात असतात त्या स्त्रिया घरात असतात त्या, मग त्यांना वेळ असेल तर त्यांनी एक ग्रुप तयार करावा आणि त्या वेळेत त्यांनी वर्कआउट करावं. किंवा घर बसल्या सुद्धा तुम्ही वर्कआउट करू शकता. कसं करायचं काय करायचं ते मी सांगेन तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे काही हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे बघितलंय तुम्ही हॉस्पिटल खचाखच भरल्यात. तर शरीराची काळजी योग्य वेळी न घेतल्यामुळं आपल्याला परत वाटते की बाबा त्या हॉस्पिटलच्या बेडवर असताना की बाबा देवा मी शरीराची काळजी घेतलं असतं तर लय बरं झालं असतं. तर असं मनाला गिल्ट यायला नको की मी माझ्या शरीरासाठी काहीच केलं नाही. तर या जगामध्ये तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर शरीर हा एकच पर्याय आहे तुमच्यासाठी. म्हणजे शरीरामध्ये व्यायामाची गरज आहे आणि आत्मा, परमात्मा सगळ्याच गोष्टीची गरज आहे आपल्याला आजकाल. आणि म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, पण होता वेळेस तेवढा प्रयत्न तर करू शकतो की चांगलं राहण्यासाठी. आता दवाखान्यात जाणं हे काय माणूस मुद्दाम दवाखान्यात जात नाही, त्या शरीराला काय तर त्रास होत असतोय आणि ते काय शरीर म्हणत काय तर होणारच, त्याचा पण काय प्रश्न आहे. आणि खरं आपण काळजी घेतलं पाहिजे हे महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून तुम्ही म्हणणार की आता ते असं झालं आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो वगैरे वगैरे, ऍक्सिडेंटच झाला तर काय. पण ऍक्सिडेंट न होण्यासाठी गाडी आपल्या हातात असते, बरोबर आहे. आपणच सुरक्षित चाललो म्हणजे प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्यानं आणि गाडी चालवणाऱ्यानं, मागून येणाऱ्यानं, पुढून येणाऱ्यानं सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. तर ती सुद्धा एक काळाची गरज आहे. कारण कुणाची तरी बहीण, आई, काकू, भाऊ, मामा, आत्या यांची वाट बघत असतात घरामध्ये आतुरतेनं की माझं लेकरू आता घरला येईल, माझा भाऊ घरी येईल, माझं मामा, काका कुणी असेल ते घरी येणार आहेत म्हणून वाट बघत बसले असतात. तर येणाऱ्या, जाणाऱ्या, चालवणाऱ्यांनी सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे गाडी चालवण्याची. करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. धरती सुनहरी अंबर नीला, धरती सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा, ओ ऐसा देश है मेरा. गेहूं के खेतों में
रंगी बिरंगी तितली चुनरिया उड़ उड़ जाए, गेहूं के खेतों में कंघी जो करे हवाएं, रंग बिरंगी तितली चुनरिया उड़ उड़ जाए जाए, यही शाम है वही सवेरा, वही शाम है वही सवेरा, ऐसा ही देश है मेरा जैसा देश है तेरा, जैसा देश है तेरा हो ऐसा देश है मेरा। धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा ओ ऐसा देश है मेरा। हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, तुम भूल न जाना उनको, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम।